देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. ज्याचं जगणं चांगलं आहे ना त्याच्या जीवनामध्ये यशच आहे, यशच आहे, काहीच अडचण नाही त्याला. जगणं चांगलं पाहिजे. आणि म्हणून मी मानवी जीवनाची जर सार्थकता सांगायची ठरली ना तर जगणं कसं असावं माणसाचं, इतरांच्या कामासाठी आलं पाहिजे. एक कवी फार गोड वर्णन करतात, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. इतरांच्या कामासाठी आल्यानंतर, इतरांच्या उपयोगी आल्यानंतर किंवा इतरांना काहीतरी मदत केल्यानंतर त्याचं जगणं सार्थकी होत असतं, अन्यथा इतरांचं जगणं सार्थकी होत नाही. म्हणून जगणं हा शब्द सरळ आहे. मी एकाला विचारलं, म्हटलं का रे तू कसं जीवन जगतो? अरे जीवन असं जगलं पाहिजे, किमानपैकी राज्यामध्ये नाव निघालं पाहिजे, जिल्ह्यात नाव निघालं पाहिजे, तालुक्यात नाव निघालं पाहिजे, गावात नाव निघालं पाहिजे, पंचकृषीमध्ये नाव निघालं पाहिजे. नाही कोणी पंचकृषीत नाव काढलं, किमान गल्लीत तरी नाव काढलं पाहिजे. नाही गल्लीत काढलं तर घरात किमानपैकी. आणि म्हणून आपण जीवन जगत असताना गल्लीतल्या लोकांनी नाव काढलं पाहिजे, गावातल्या लोकांनी नाव काढलं पाहिजे, इतकं चांगलं जीवन जगलं पाहिजे. आणि ते जीवन जगणं महत्त्वाचं आहे, कारण इतरांच्या कामाला आल्यानंतरच माणूस त्याला म्हणतात. कारण माणसाची व्याख्या अशी आहे, माणसाने माणसासाठी माणसासारखं जीवन जगणे म्हणजे माणूस. माणसाने माणसासाठी जीवन जगणं म्हणजे त्याला माणूस म्हणतात. म्हटलं महाराज, गावाने नाव काढण्यासाठी, समाजाने नाव काढण्यासाठी, जिल्ह्याने नाव काढण्यासाठी, राष्ट्राने नाव काढण्यासाठी इतकं चांगलं जीवन जगण्याची काय गरज आहे? म्हटलं का? म्हटलं सोपं आहे ना महाराज. म्हटलं काय? म्हटलं चंबाराची उधारी करायची, सुताराची उधारी करायची, कुंभाराची उधारी करायची, सर्वांची उधारी करायची, मरून जायचं. म्हणजे तसंही लोक नावं काढतातच ना. तसं लोक नावं काढतात, लोक म्हणतील तसं लोक नावं काढतात. पण लोक म्हणशील मेला, पण सर्वांची उधारी बुडून मेला. हा सरळ गेला नाही, मग त्याला किंमत नाही महाराज. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. जीवन रावणाचंही होतं आणि जीवन रामाचंही होतं. पण प्रभू रामचंद्रांचं नाव निघाल्यानंतर 7 दिवस रामनवमी उत्सव साजरा होतो. आणि रावणाचं नाव निघाल्यानंतर चौकामध्ये लंका रावण दहन होतं. हा कशाचा परिणाम आहे? तर उत्तमाची उरे कीर्ती मागे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून चांगलंच जीवन जगलं पाहिजे, सर्वांच्या उपयोगी जीवन जगलं पाहिजे. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, आणि नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. गरीबी वहा नाही ज्या तन गरीब है, गरीबी वहा है ज्या मन गरीब है. माणसाचं मन श्रीमंत पाहिजे महाराज. ज्याचं मन श्रीमंत आहे ना, जगामध्ये त्याच्याजवळ काहीच नसलं तरी तो मनुष्य श्रीमंत आहे. का? कारण हे जे शरीर आहे ना, या शरीराची एकूण किंमत 220 कोटी आहे. त्यामध्ये किती स्कॉर्पिओ येतील, किती बोलेरो येतील, किती पजेरो येतील. पण आम्ही इतरांची सायकल बघितली तरी आमच्या पोटामध्ये गोळा उठतो. एक जण दवाखान्यामध्ये गेला आणि तो म्हटला, डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय. म्हटलं कशामुळे? म्हटलं काही नाही, शेजारच्या माणसाने इंडिका गाडी घेतली. आता याला औषधच नाही ना. शेजारच्या माणसाने गाडी घेतल्यानंतर याच्या पोटामध्ये जर गोळा दुखायला लागला तर त्याला औषध नाही. म्हणून मन चांगलं पाहिजे, मन श्रीमंत पाहिजे. ज्याचं मन श्रीमंत आहे ना महाराज, तो मनुष्य जगामध्ये श्रीमंत आहे. आणि जर तसं नसतं तर गिरिगुहामध्ये राहून सुद्धा संत महात्म्यांनी विश्व उद्धाराचा प्रचार प्रसार केला नसता. विठाला 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 विठाला. माझ्या ज्ञानोबरायांचं वर्णन करताना संत महात्मे वर्णन करतात ना, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ, आणि सुख तेव्हाच प्राप्त होतं. तुका म्हणे सुख पराविया सुखे. इतरांच्या सुखामध्ये जो आपलं सुख मानतोय ना, तो जगामध्ये खरा सुखी आहे. इतरांच्या दुःखामध्ये आपण सुख मानणारा तो जगामध्ये सुखी नाही, इतरांच्या दुःखामध्ये. म्हणून आपल्याकडे एक म्हण होती, हा माणूस असा आहे की कुणाच्याही दुःखावर बांधल्या जातो, अशी म्हण होती. कारण का? कारण तो कुणाच्याही दुःखामध्ये काम यायचा. म्हणून मन चांगलं पाहिजे महाराज. मी एकदा सहज गंगामाईला प्रश्न विचारला, गंगामाई तुझ्या प्रवाहामध्ये अनेक लोक स्नान करण्यासाठी येतात. चांगले लोक स्नान करण्यासाठी येतात, वाईट लोक स्नान करण्यासाठी येतात, संत महात्मे येतात, संसारी येतात. पण त्यांनी सोडलेले कर्म, त्यांनी सोडलेले तुझ्या प्रवाहामध्ये कर्म, त्या कर्माचं तू काय करते? गंगामाईने सांगितलं, ते सर्वचे सर्व कर्म मी सागराला नेऊन पोच करते, सागराला नेऊन सोडते. म्हटलं कसं काय? तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक रूप. गंगा ही सागराला जाऊन मिळत असते, तिचा शेवट हा सागरामध्ये आहे ना.
आणि म्हणून सागरामध्ये शेवट असल्या कारणाने ती सर्वच सर्व कर्म सागरामध्ये नेऊन पोच करते. मी सागराला प्रश्न विचारला, दादा त्या कर्माचं तू काय करतो? त्यांनी सांगितलं, मी सर्व कर्माची गाठोडी बांधतो आणि ढगांकडे आकाशामध्ये पाठवून देतो. आकाशामध्ये पाठवून देतो मी. मग मी आकाशाला प्रश्न विचारला की तुला सागराने दिलेले कर्म, त्या कर्माचं तू काय करतो? म्हटलं, मी ते कर्म ज्या राष्ट्रातून, ज्या राज्यातून, ज्या जिल्ह्यातून, ज्या तालुक्यातून, ज्या पंचक्रोशीतून, ज्या गावातून, ज्या गल्लीतून, ज्या घरातून, ज्या माणसाकडून माझ्याकडे आले त्याला पोच करून देतो. विठाला 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 विठाला. ते मी माझ्याजवळ ठेवत नाही, कारण सध्या ATM सिस्टीम आहे. ATM सिस्टीम असल्यामुळे ते कर्म मी कोणतेही माझ्याजवळ ठेवत नाही. कारण का, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. किंवा तुकडोजी महाराज वर्णन करतात, एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर आणि येथेच भर. आता सध्या वर जायचं आणि मग फेडायचं आणि पुन्हा खाली यायचं असा प्रकार नाही. सध्या ऑनलाईन सिस्टीम आहे, लगेच अर्ज भरा आणि प्रवेश परीक्षा पास व्हा. त्यामुळे लगेच कर्म करायचे आणि ते कर्म इथल्या इथंच भोगायचे असा प्रकार आहे. म्हणून इथंच करायचं. कर्म दुर्योधनाचेही होते, कर्म पांडवांचेही होते. पण पांडवांच्या कर्मामध्ये आणि दुर्योधनाच्या कर्मामध्ये जमीन आसमानचा मधांतर बदल होता. पांडवांचे कर्म असे होते की भगवान परमात्मा पांडवांच्या प्रेमासाठी भाजीचं पान खाण्यासाठी अरण्यात जातोय आणि इकडे दुर्योधनाने पाची पक्वानाचं थालीपीठ तयार केलं किंवा ताट तयार केलं तरी भगवान परमात्म्याने त्याचं ताट डावललं आणि विदुरागरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला, मन मोहन मुरली वाला. विठाला विठाला आणि म्हणून गरीबा घरच्या कन्या सुद्धा खातो, कारण मन चांगलं पाहिजे. मन चांगलं जर असेल ना तर त्याला कन्या सुद्धा आवडतात. आणि मन जर चांगलं नसेल तो पाची पक्वानं सुद्धा डावलतो. दुर्योधनाचे पाची पक्वानं डावलले आणि द्रौपदीचं भाजीचं पान सुद्धा त्याला आवडलं. त्याप्रमाणे कर्म धृतराष्ट्राचेही आहे आणि कर्म माझ्या चोखोबारायांची सुद्धा आहे. पण धृतराष्ट्राच्या कर्मामध्ये आणि चोखोबारायांच्या कर्मामध्ये महद अंतर बदल आहे. धृतराष्ट्राचं कर्म, मला धृतराष्ट्र साधा नव्हता, गांधारीचा पती होता, दुर्योधनाचा बाप होता, भीष्माचा नातू होता, सम्राट होता एका राज्याचा आणि ज्याच्या अंगामध्ये 1000 हत्तींचं बळ होतं असा बलवान असणारा धृतराष्ट्र. परंतु कर्म चांगल्या नसल्यामुळे, मन चांगलं नसल्यामुळे परिणाम असा झाला की वानप्रस्थ आश्रमामध्ये जंगलाला आग लागली आणि त्या जंगलाच्या अग्नीमध्ये जळून भस्मसात झाला. पाणी सुद्धा कोणी पाजलं नाही. पण माझ्या चोखोबारायांचं जीवन बघा, गावाने त्याग केला, परिसराने त्याग केला, नदीच्या पलीकडे राहायचं, मंदिरामध्ये दर्शनासाठी व्यवस्था नाही, फक्त कळसाचं दर्शन घ्यायचं आणि गावामध्ये प्रवेश नसताना वेट बिगार काम करायचं आणि त्यामध्ये आपला जीवन प्रवास चालवायचा. मंगळवेड्याला कामाला गेले. मंगळवेड्याला कामाला गेल्यानंतर तिकडे काम करत असताना भिंत कोसळून पडली अंगावर. अनेक कामगारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये माझ्या चोखोबारायांचाही मृत्यू झाला. चोखोबारायांचा मृत्यू झाल्यानंतर ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पंढरपुरामध्ये आली. पण तिकडे त्या गावकऱ्यांनी, प्रमुखांनी सर्व प्रेत एकत्र जमा केली आणि सर्वांना अग्निडाग दिला. पांडुरंग परमात्म्याने बघितलं, पांडुरंग परमात्म्याच्या कानावर आलं की माझ्या चोखोबांना सुद्धा अग्निडाग दिलाय. अग्निडाग दिला हे कळाल्यानंतर नामदेवरांजवळ बोलवलं, नामा जवळ ये. काय झालं देवा? अरे माझ्या लाडक्या चोखोबाला अग्निडाग दिलाय रे, तू ताबडतोब मंगळवेड्याला जा आणि मंगळवेड्याला जाऊन माझ्या चोखोबाची हाडं पंढरपुरामध्ये घेऊन ये. असं सांगितल्यानंतर नामदेवराय म्हटले, देवा कसं शक्य आहे? अरे कुणाची हाडं मी कसे ओळखू? इतके लोक मरण पावले आणि इतके मेलेले लोक आणि त्यांच्यामध्ये मी माझ्या चोखोबाची हाडं कसे ओळखू? त्यावेळी भगवान परमात्म्याने भक्ताची व्याख्या सांगितली, नामा माझा भक्त हा जिवंत असेपर्यंत भक्ती करतो यात नवल नाही, झोपेमध्ये भक्ती करतो यातही नवल नाही महाराज, जागृतीमध्ये भक्ती करतो, सुषुप्तीमध्ये भक्ती करतो, स्वप्नामध्ये भक्ती करतो यात नवल नाही. देह पडून गेल्यानंतर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह पडला काय आणि देह राहिला काय तरी परंतु माझा भक्त हा भक्ती सोडत नाही. त्याचे हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जा, अरे माझा चोखोबा हा विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी हाडांतून करतोय. नामदेवराय मंगळवेड्याला गेले आणि नामदेवराय मंगळवेड्याला गेल्यानंतर एक हाड उचललं, कानाला लावलं, ते म्हटलं चाळीतले काढून बटाट्यात घालू. दुसरं हाड उचललं, ते म्हटलं ह्या बिल्डिंगमधले काढून त्या कपड्यांमध्ये घालू. तिसरं उचललं, ते म्हटले कांद्याचे काढू आणि बिल्डिंगमध्ये घालू. काही हाडं वेगवेगळे बोलायला लागले, पण त्यामध्ये असे काही निवडक हाडं सापडले की ते हाडं श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल हा ध्वनी म्हणत होते. ते हाडं सर्व जमा केले. नामदेवराय पंढरपुरामध्ये आले.
भगवान परमात्म्याने जगातील सर्व भक्तांना अंबरीश, पुंडलिक, प्रल्हाद, उद्धव, अगंध, नामयान, तुकिया सगळे तुकोबाराय सोडले तर सर्वचे सर्व भक्त भगवान परमात्म्याने बोलवले आणि भगवान परमात्म्याने सर्व भक्तांना देखत महाद्वारामध्ये चोखोबारायांना समाधी दिली आणि या जगाला सांगितलं की जातीयवाद करू नका. चोखोबारायांची समाधी ही जातीयवादाचं निर्मूलन करणारी आहे. सध्या लोक काही म्हणतायत, लोकांनी सध्या संत वाटून घेतले, अमुक अमक्या जातीचे संत, तमुक तमक्या जातीचे संत. पण आता मला इथं बोलायचं नाही, पण अनेक संत आपल्या आपल्या जातीनुसार वाटून घेतले. पण भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलं की चोखोबांची समाधी महाद्वारामध्ये आहे ना, मग सुरुवात भक्तीची, सुरुवात वारकरी संप्रदायाची, सुरुवात सेवेची इथून होते चोखोबारायांपासून. विठाला 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 विठाला.